तुम्हाला वाटत असेल मिडल क्लासचे पैसे फक्त पॉलिटिशियन लुटताय, तर तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीचा डबल टॅक्स स्कॅम माहितच नसेल. एनईपीच्या नावाखाली स्टुडंटला पागल बनवून हे पैसे लुटतात. मला कालच एक मेसेज आला, युनिव्हर्सिटीमध्ये एक्झामिनर अर्धा पेपर चेक करतात. नको त्या चुकी करतात आणि लोकांना एटीकेटी लावतात. मग यांचा स्कॅम चालू होतो. या सगळ्यांना बोलतात रिव्हॅल्युएशन करा. मग त्याची ₹150 आणि एटीकेटीची ₹700 ही फीस ते अगोदरच घेतात. आता मुलं ऑलरेडी घाबरलेले असतात, ते पैसे भरतात. आता जर कोणी रिव्हॅल्युएशन मध्ये पास झालं, आणि ते होणारच कारण की पेपर अर्धाच चेक केला होता, मग तो एटीकेटीची एक्झाम का देईल. आता येतो भाई मेन स्कॅम. जेव्हा तो एटीकेटीचे ₹700 रिफंड मागतो, तर ते बोलतात भाई आम्ही एनएपीच्या अंडर जे पण लोक येतात त्यांच्या फायनान्शियल रेकॉर्ड ठेवतच नाही, की रिफंड नाही भेटणार. एक गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी बोलते भाई आम्ही फायनान्शियल रेकॉर्ड ठेवतच नाही, ओपनली बोलतीये. भाई आता फक्त 100 लोक जर रिव्हॅल्युएशन मध्ये पास झाले तरी त्याचे पैसे होतात ₹1,19,000. मग हजारो पोरांचे करोड रुपये यांच्या खिशामध्ये. आणि ₹1,800 एक्झाम फी घेऊन काय होतं माहितीये का, सुपरवायझरच्या जागे भाई पिओनला बसवतात आणि पिओन झोपा काढतो. आता मुलांनी याला नॉर्मल केले, बट भाई चुपचाप किती दिवस सहन करणार आहे. बंद करा जरासं. आणि ह्या चुपचाप बसण्यामुळे भ्रष्टाचार वाढतोय. हा व्हिडिओ प्रत्येक कॉलेज ग्रुपमध्ये टाका आणि ते मुंबई युनिव्हर्सिटीला टॅग करा. कुठपर्यंत तोंडाला पट्टी लावून बसणार भाई. उठा जरासं, उठा.